नुकतीच आहे चुकीची प्रकरणात लालू प्रसाद यांच्यावर जे आरोप आहेत ते निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक वेळेला निवडणुका आल्या की गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. आईसची गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, उभ्या महाराष्ट्राला तर माहितीच आहे. आईस म्हणजे बर्फ नाही, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी. त्यामुळे आईसची ही प्रक्रिया, ती यंत्रणा दुर्दैवी आहे, पण आहे. आता ही आहे परिस्थिती, त्याच्या विरोधात लढायची ताकद ही त्या लालूजींच्या सगळ्या कुटुंबाला ही आहे. आणि माझा विश्वास आहे की लालू प्रसाद साहेबांच्या कुटुंबावर जे काय होत आहेत आरोप, प्रत्यारोप, ते ताकदीने ते लढतील. कारण का एक ते आरोप खरे आहेत का नाही हेही आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळे प्रक्रियेमध्ये आम्ही सहभागी घेऊ आणि आम्ही त्यांच्या मागे ताकदीने उभं राहू. दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेत काही आपण बदल करण्यात शेकडो असंख्य कार्यकर्ते आणि स्नेही बारामती. आमच्या कुटुंबामध्ये एक दुर्दैवी घटना झाली. माझ्या काकी, भारती काकी आज आमच्यात नाहीत आणि त्याच्यामुळे ह्या वर्षी पवारांकडे दिवाळी साजरी होणार नाही. कारण एक आमची फॅमिलीमध्ये खूप दुर्दैवी घटना झाली. त्यामुळे आम्ही एकत्र भेटत राहू काही दिवस सगळे बारामतीत नेहमीप्रमाणे. आम्ही दिवाळी साजरी करणार नाही. रांजणगावचे एक माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत दत्तात्रय पाचगणे त्यांचं नाव आहे, माफ करा पाचुंदकर. त्यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप होता. तुम्ही देखील एकदा तो मुद्दा उचलला होता. आता त्यांनी काल भाजपत प्रवेश केलाय आणि त्यांना प्रवेश करते सांगितले की आता माझ्यावर कुठलीही कंप्लेंट नाही किंवा केस नाही, जमीन घोटाळा नाहीच आहे असं त्यांचं म्हणणं. मला असं वाटतं इतकं सोपं असणार नाही. हे वॉशिंग मशीनचा एक नवीन प्रयोग असेल. त्याच्यामुळे जर वॉशिंग मशीन मध्ये ते घालणार असतील तरी जर त्यांनी देशाला आणि महाराष्ट्र राज्याला जर फसवलं असेल